मतदान केलं ना तू? आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. व्हिडिओ मोबाईल पाटील जमतं ना आता ओटे हे बोललो महाराष्ट्रात उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे आणि आता आपण पोहोचलोय इनाम सावर्डेमध्ये आणि आमच्याशी बोलण्यासाठी आता सध्या शिवाजीराव पाटील आहेत. ते आता मतदान केलेले आहेत. आपण बोलतोय त्यांच्याशी. शिवभाऊ काय सांगाल? काय सांगाल? अतिशय आनंदी दिवस आहे आज. जनता सकाळी 6 पासून 6:30 पासून रेडीमध्ये 7 पासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि खूप आनंद होता की सर्व आज प्रत्येक आमचे मुंबईकर, आमचे ठाणेकर, आमचे पुणेकर, आमचे गोवेकर, आमचे रायगडकर, आमचे अलिबागकर आणि जे आमचा कामगार वर्ग जो आज पोटापाण्यासाठी आमचे बांधव सगळे जे बाहेरगावी होते आज सगळे मतदानाचा हक्क बजवायसाठी आलेत आणि आशीर्वाद द्यायला आलेत की त्यांना माहिती आहे की आज एवढ्या वर्षानंतर एक परिवर्तन घडते म्हणून सगळ्यांना आनंद आहे. त्यांच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स दिसतोय, उत्साह दिसतोय. एकदम व्यवस्थित एकदम काही नाही. आपला 23 तारखेला गुलाल उतरायचं आहे. 100% हे जनतेने परिवर्तन घडवले आणि खास करून माझे सैनिक बांधवांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहेत आणि माझ्या महिला वर्गाने घेतलेली आहेत, युवा वर्गाने घेतलेली. नवीन मतदारांना काय सांगाल? बस नवीन मतदारांच्या लक्षात आलं की प्रत्येक जण आपलं राजकारण करतात आणि राजकारण जे होते आज तरुणाई आज बेकारी एवढी वाढलेली आहेत, कोणी त्यांच्याकडे विचार नाही केला. सध्या बूथवरचं वातावरण कसं असं वाटतं? खूप आनंदी आहे. सगळ्या बूथवरती एकदम प्रचंड प्रतिप्रसाद आहे. आशीर्वाद आणि सगळ्यांचा आशीर्वाद. त्या लाईनीने उभे आहेत. तासन तास अजून जरा तरी अजून वाट बघायला सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह खूप प्रचंड आहे. प्रचंड प्रचंड प्रचंड. हे होते शिवाजीराव पाटील. त्यांनी सांगितले की 23 तारखेला गुलाल उधळायचा आहे आणि आता सांगितलं की आपण सध्या पोहोचलोय इनाम सावर्डेमध्ये आणि आपण पाहतोय खूप मोठ्या संख्येने उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर सकाळी 7 वाजल्यापासून या मतदानासाठी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने एकंदरच सर्व मतदार राजा बाहेर पडलेला आहे आणि त्याचप्रमाणे महिलांची संख्या अधिक आहे आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण इथं थांबतोय. जे काही निवडणुकीचे निकालाचे काही अपडेट्स असेल हे तरुण भारतच्या माध्यमातून आपण पाहत राहा. कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, चंदगड.